कठीण आहे मिस्टर गुरुनाथ हे सगळं. सर मला ना भीती वाटायला लागली आता. मला खरंच जेलमध्ये जावं लागेल का? हो, हा होऊ शकते तुम्हाला जेल. अहो सर, असं काय बोलताय तुम्ही, जेल वगैरे? आता तुमच्या बायकोनं तुमच्या विरुद्ध तक्रार केली तर तुम्हाला नक्कीच जेल होईल. अहो पण तुम्ही काहीतरी करा ना सर. असं डायरेक्ट जेल म्हणजे असं काय, कुठे काय केलं मी? हे बघा गुरुनाथ, मी प्रयत्न करतोच आहे तुमचं आयुष्य मार्गी लावायला, पण तुमच्या आयुष्यात इतकं काही घडतंय की सगळं माझ्या हाताबाहेर जायला नको. सर सर प्लीज, सर प्लीज, मला जेलमध्ये नाही जायचंय. माझं फक्त साधं म्हणणे, मला राधिका सोबत डिवोर्स हवाय आणि शनायासोबत लग्न करायचं सर, दॅट्स इट. अच्छा, म्हणजे जेल होईल या भीतीनं तुम्ही लग्न करताय शनायासोबत? नाही 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 सर, तसं नाहीये. माझं खरंच शनायावर प्रेम आहे आणि आता तर माझी खात्री पटली की शनायाचं सुद्धा माझ्यावर मनापासून प्रेम आहे सर. फक्त मला घटस्फोट मिळू शकेल ना? हे बघा, सत्तेच्या मार्गाने गेला तर नक्की मिळेल. म्हणजे कोर्टात तुम्ही कबूल करा तुमचं बाहेर अफेअर आहे म्हणून, बायको सोबत तुमचं पटत नाहीये, आणि सांगा ही बायको माझा मानसिक छळ करतेय. आता मुळात तुमच्या मिसेसनं पण हवाय ना घटस्फोट? सर ते तरी कुठे माहितीये. म्हणजे वरवर ती म्हणते तसं, पण तिच्या मनात काय चाललंय ना मला खरंच कळत नाही सर. म्हणजे मनातून तिचं हे लग्न मोडायची तयारी आहे की नाही हे कळतच नाही सर. सगळं मनातल्या मनात नुसते गेम खेळत असते ती. बरं, त्यात आमची आई, तिच्या मनामध्ये सतत हेच चाललंय की हे लग्न मोडायला नको, हे लग्न मोडायला नको, संसार कसा तसाच असला पाहिजे. आणि सर तिला आता शनाया बिलकुल आवडत नाही. तिची अजिबात इच्छा नाही की माझं शनायासोबत लग्न व्हावं. असं करा, जे आहे ना ते स्पष्टपणे कोर्टात सांगा. घाबरू नका, सगळं सरळ सरळ सांगा. अहो, जे होईल ते नंतर बघता येईल. बापरे, माझी आई ना घर डोक्यावर घेईल सर. येऊ दे ना, पण तुमचा हेतू साध्य होईल ना. नाही, घरात थोडी धुसफूस होईल, पण नंतर तुमचा मार्ग मोकळा होईल. तेव्हा सुरुवात घरापासून करा. घरी सगळं सांगून टाका स्पष्ट. बघ सौमित्र, तू राधिका वहिनींसाठी खूप काही केलंस. करणारच ना सुबोध, मैत्रीण आहे ती माझी. फक्त मैत्रीण? तुलाही आता एखाद्या जोडीदाराची गरज आहे. तुझ्यासारखा नवरा तिच्यासाठी शोधून सापडणार नाही. पण राधाच्या मनात नाहीये तसं नाना. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की उशीर नको करस. तुझ्यासारखा जोडीदार तिला मिळणार. Hey 100 friends, where you lost buddy? कशी काय वाटते राधा जोडीदार म्हणून? अरे ती इतकी चांगली आहे की आपण तिच्यासाठी योग्य आहोत की नाही याचा विचार कर. अरे काही असू दे ना, आत्ता तिला सोबतीची गरज आहे आणि आपल्यापेक्षा चांगला मित्र किंवा जोडीदार दुसरा कोण आहे? हो ना, परवा म्हणाले ना ती, फक्त तूच मला समजून घेऊ शकतोस. याचा अर्थ तिलाही आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय. सम्या, तुझ्या स्वतःच्या मनात काय चाललंय ह्याच्यापेक्षा राधाच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचा प्रयत्न कर. आपोआप सगळ्याची उत्तरं मिळतील. अथर्व, आवर बरं लवकर. आई, आमच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डे आहे. मी त्याच्यात डान्स करणार आहे. आई, तू माझ्याकडे लक्षच देत नाही, गोष्ट पण नाही सांगत. ती वाट भर
उलट विचार करत असते. असं नाहीये रे. असंच आहे. पण मला बरं नसतं ना, मग लक्ष देते तू. येऊन दे मला दात, मग द्यायचे माझ्याकडे लक्ष. रे बाई असं काऊन बोलत आहे बरं तू अथर्व? आजी तूच म्हणते ना खोटं बोलायचं नाही, मग मी खरं बोललो. मग मला बरं नसेल तर आई देईल ना माझ्याकडे लक्ष. का बरं कसा बोलत आहे हा? आईचा कामाचा व्याप सध्या वाढलाय का नाही, पण त्यातूनही ती वेळात वेळ काढून तुझ्यासाठी सगळं करत असते. तुला जेव खाऊ घालते, तुझा डबा करते, तुझ्या शाळेची तयारी करते, तुझा होमवर्कही घेते का नाही? हा पण आवडत चालू का लाड नाही करत. अथर्व, अथर्व बाळा, मला माहितीये मी पूर्वीसारखं तुला वेळ देऊ शकत नाही, पण यापुढे असं नाही होणार. हा सॉरी. प्रॉमिस. प्रॉमिस. आता लवकर चल, नेहाकडे जा, तिला हाक मार आणि तिला घेऊन जा, नाही तर स्कूल बस निघून जाईल ना. जा 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 जा, पटकन जा, पळत जा. चल आई, ब्रेकफास्ट रेडी आहे का? काय नाही का बोलायचं आता? नाही, मलाही काही हाऊस नाहीये इथे एकटाच बसून ब्रेकफास्ट करायची. आता तसंही एकटं राहायची सवयच करावी लागेल ना मला. नाही आई नको, आता उगीच काही करायला जाऊ नकोस. ब्रेकफास्ट वगैरे द्यायची काही गरज नाहीये. तसंही डिवोर्स झाल्यानंतर वेगळेच राहणार आहोत आपण. गुरु तू पुन्हा सुरू केलं ना? पुन्हा म्हणजे आता जे काही सांगतोय ना ते फायनल सांगतोय, नीट ऐक. माझा निर्णय पक्का आहे. मी शनायाशी लग्न करणार. का बोलत आहे गुरु? हा काय काय मग आई, आता काय राहिलंय? हे आमचं लग्न तर मोडल्यातच जमाय, डिवोर्स तर होणारच आहे. त्यामुळे मी शनायाशी लग्न करणार आहे, हा माझा निर्णय पक्का आहे. गुरु असं का पडतो? आई बास, मला आता काही ऐकायचं नाही आणि या विषयावर मला वाद नकोय, कळलं? तसंही शनायाला तू काही सून म्हणून ऍक्सेप्ट करणार नाहीच आहेस. त्यामुळे एकदाचा घटस्फोट झाला ना की तुमचे आणि माझे मार्ग वेगळे होते. गुरु आई, आई काय होतेस बिचारी? बोलला तो, ऐकलं तुम्ही? शन्यासोबत लग्न करणार आहे म्हणत आहे तो, ऐकलं तू का बोलला तो? हो आई, हे आज बोलले तुमच्याशी, पण हे कधी ना कधी तरी होणारच होतं. तुम्ही त्रास करून घेऊ नका. हो सगळं नीट होईल. शांत राहा बरं. मुद्दाम करत आहे तो हे सगळं. नाही आई, मुद्दाम करत आहे तो. आई तुम्ही शांत राहा. आई, नानीजी हॅलो. हा जेनी बोल. मॅम हाफ एन आवर नंतर मीटिंग आहे, लक्षात आहे ना तुमच्या? हो लक्षात आहे. काय मॅम? नाही काही नाही, ठीक आहे, नंतर करते मी तुला फोन. हा येस मॅम. काय झालं राधिका? नानीजी आज एक महत्वाची मीटिंग होती, पण जा ना तू. मग आई एकट्याच आहेत घरी, मी त्यांना सोडून कशी त्या एकट्या कुठे आहेत? मी आहे ना, मी बघते त्यांच्याकडे. खरंच जा. काही लागलं तर फोन करीन तुला. येते. खरंच काळजी करू नको, जा. रेवत्यास फायनली यांनी आईंना सांगितलं की यांचं शन्यावरती प्रेम आहे आणि डिवोर्स झाल्या झाल्या हे शन्याशी लग्न करणार आहे. म्हणजे जे नाटक चाललं होतं ते संपलं तर खूप चांगलंच आहे की. इतके दिवस तू आईंचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होतीस, ते काम गुरुनेच केलं. हो पण आईंना धक्का बसला ग. राधिका कळू दे ना त्यांना कसा आहे त्यांचा मुलगा ते. इतके दिवस माया गुरु करत बसल्या होत्या ना, बघा म्हणावं कसा आहे गुरु ते. त्यांच्यासाठी हे सगळं स्वीकारणं ना
खरंच अवघड आहे रे. जेव्हा मला कळलं होतं की यांचं शन्याबरोबर अफेअर आहे तेव्हा मलाही धक्का बसला होता. मीही हे सगळं स्वीकारायला तयार नव्हतेच. मला समजू शकतं आईंच्या मनात काय भावना असतात. राधिका, नाही मला माहिती आहे रेवती की आमचं नातं पूर्णपणे बिनसलंय. आता पुन्हा आम्ही एकत्र येणार नाही येणार, पण तरी कुठेतरी वाटत राहतं ना की पुन्हा हे कदाचित. राधिका, काही वेळा तुझ्यासमोर काय बोलायचं हेच कळत नाही मला. गुरु इतकं टोकाचं वागलाय तरी सुद्धा तुझ्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. असं नाही ग, पण 12 वर्षांचा संसार आहे आमचा. एकत्र चांगले क्षण घालवले, काही सुखद आठवणी आहेत आमच्या. हे सगळं क्षणार्धात संपून जाणार आहे हे स्वीकारणं कठीण जात आहे. पण मग तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं काय? त्यासाठी कोर्टात दाद मागतेय ना मी, पण आपणच मांडलेली चूल अशी विस्कटताना पाहणं मला कठीण जात आहे. राधिका, आता हे सगळं बाजूला ठेवावं लागेल तुला. तुझ्या आठवणी, तुझा संसार, सगळं ह्यातनं बाहेर पडायचंय आता. हे बघ, जगात खूप लोकांचे डिवोर्स होतात, तुझाही होतोय, आणि त्यासाठी स्वतःला गिल्ट देणं बंद करायचं. पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आता. काय माहित, कदाचित तुला याही पेक्षा जास्त चांगला, समजूतदार आणि एकनिष्ठ नवरा मिळेल. ड्रायव्हरला दाद, मी निघते. राधिका, तुझ्या आयुष्यात कोणीतरी चांगलं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुला आनंदात बघायचंय ग सगळ्यांना. या घटस्फोटाने तुझ्या आनंदाला लागलेलं शनाया नावाचं ग्रहण तरी सुटेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काय करत असेल यार माझी बच्चा? रागावली माझ्यावर खूप. अजून कोणी आलेलं दिसत नाहीये तर पटकन शनाला फोनच करतो. कोणाचा फोन आहे? मम्मा ओरडू नकोस ग, गॅरीचा फोन आहे. अगं मम्मा, काय का कट केला? मला बोलायचं होतं गॅरीशी. तू काय बोलणार आहे मला माहितीये. सॉरी बच्चा, सॉरी बच्चा, सॉरी बच्चा. अजून काय? कळलं ना तुला किती सॉफ्ट हार्टेड आहे तो? सॉफ्ट हार्टेड माय फुट. त्यांनी गुंडाळून ठेवलं, तुझ्या लक्षात येत नाहीये का? तुला खूप लाईटली घेतोय. लाईटली घेणारच ना, मी तुझ्यासारखी हेवी वेट नाहीये. हॅलो बच्चा. हॅलो मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हे बघा, तुम्ही शनाला फोन द्या आता. माझ्यावर आवाज नाही चढवायचा. परत जर माझ्या मुलीला फोन केलास ना तर पोलीस कंप्लेंट करेल. हॅलो हॅलो. शनू बेबी, जा तिकडे. यार, ही मम्मा पण ना शनायाची. काय करावं मला कळत नाही. आता असं काहीतरी करावं लागेल ना की शनायाच्या आईचा माझ्यावर विश्वासच बसला पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
रश्मी मी एक प्रिंट दिली जरा दे बरं पटकन. येस. थँक्यू. येस सर. जेनी येस सर. हे राधिका मॅडमला दे. माझं रेजिग्नेशन लेटर आहे. सर आर यू सिरियस? दे मॅडमला. Oh God. I must inform Anand sir about this. आनंद, राधिका वहिनी आले? नाही सर, पण येतील आता. हां, तसं एकदा बोलणं झालंय माझं त्यांच्याशी. खूप अपसेट होते. होणारच तसं. नवराज तसा म्हणाला. त्या गुरुमुळे ना वहिनींना खूप सफर करावं लागतं. सर may I come in? ये काय झालं जेनी? सर हे बघा ना. काय काय? बघा ना सर प्लीज. तू वाच ना. सर आय नो मला वाचायची गरज नाहीये. सर रेजिग्नेशन लेटर आहे गुरु सरांचं. व्हॉट? रेजिग्नेशन का? लाज वाटत असेल त्याला इथे काम करायची. नो सर. सर त्यांच्या फेसवर गिल्ट वगैरे नव्हती. इन्स्टेंट खूप ॲरगंटली बोलले ते. हे काय नवीन सुरू झालंय काय म्हणत? ही इज कम्प्लिटली आउट ऑफ हिज माइंड. काल सुद्धा ते शनायाचं प्रकरण झालं त्याच्यानंतर ऑफिसमध्ये असं वावरत होते की काही झालेलं नाहीये. कशाचाही फरक पडत नाही त्यांना. ही इज आउट ऑफ हिज माइंड सिरियसली. तर त्याला कळत नाहीये काय करतोय तो. आयुष्याची वाट लावून बसलाय, आता करिअरची वाट लावतोय. सर ते नवीन ड्रामा वगैरे तर करत नसतील ना? तो काही करू शकतो. सॉरी, मला उशीर झाला. व्हेरी सॉरी. चला सुरू करूया मीटिंग. काय झालंय? जेनी तू सांगशील का काय झालंय ते? मॅम बघा गुरु सरांनी दिला मॅम. प्लीज शांत व्हा. आनंद भाऊजी सध्या इतकं काय काय घडतंय आसपास. त्या अशा गोष्टींचं काही वाटेन असं झालंय मला. आज तर यांनी सांगितलं की ते शन्याबरोबर लग्न करणार आहेत. आता हा राजीनामा. चांगला आहे, प्रगती आहे. मला अंदाज होताच. शनायाला कामावरनं काढून टाकल्यामुळे रागाने त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे, दुसरं काही नाही. पण वहिनी तुम्ही रेजिग्नेशन ऍक्सेप्ट करणार आहात का? नोटीस पिरियड आहे, बघूया. चला कामाला लागूया. एक्सक्यूजेस.